हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त अशी बाजरीच्या पिठाची खमंग खुसखुशीत खूप टेस्टी अशी पुरी पाहणार आहोत. तर ही पुरी प्रवासामध्ये किंवा मुलांना टिफिनसाठी खूप मस्त रेसिपी आहे. तर तुम्ही ही एकदा नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा भरून जिरे, 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथं अर्धा चमचा धने घेतलेले आहेत. तर आपल्याला हे छान असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्या हिरव्या मिरच्या, लसूण, धने आणि जिरे याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे पहा आपलं वाटणसुद्धा छान असं झालेलं आहे, अगदी दरदरीत वाटलेलं आहे. तर इथं मी एक बाऊल घेऊन त्यामध्ये चाळण ठेवलेली आहे. तर आपल्याला हे सर्व साहित्य चाळूनच घ्यायचं आहे. तर इथं मी 2 वाट्या भरून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर बाजरीच्या पिठामध्ये कोंडा असतो, त्यासाठी आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. तर इथं मी 2 चमचे भरून बेसन पीठ आणि 2 चमचे भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ इथं आपली पुरी चिरू नये त्यासाठी गव्हाचं पीठ वापरायचं आहे. तर हे पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला. इथे पहा आपलं पीठ चाळून झालं. आता मी इथं मोठा चमचा भरून तीळ वापरलेले आहेत. इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर आपलं वाटणसुद्धा यामध्ये घालायचं आहे. तर हिरवी मिरचीचं वाटण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. तुम्ही हिरव्या मिरच्या कमी अधिक करू शकता. तर इथं मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. इथं मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा भरून गरम मसाला वापरलेला आहे. तर आपण लाल मिरची बेतानीच घालायची आहे. आपण इथं हिरवी मिरची वापरलेली आहे, त्या अंदाजानेच आपल्याला वापरायची आहे लाल मिरची पावडर. तर इथं मी चवीपुरतं मीठ घालून घेते. तर इथं मी भरपूर अशी कोथिंबीर वापरते. तर यामध्ये तुम्ही मेथीची भाजी किंवा पालकसुद्धा चिरून घालू शकता. तर इथं मी चमचा घेतलेला आहे आणि आता आपण हे पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरायचं आहे. गरम पाणी वापरलं तर आपल्या पिठाला छान असा चिकटपणा येतो आणि आपली पुरी अजिबात चिरणार नाही. तर इथं मी चमच्याने आपलं पीठ गरम आहे त्यासाठी चमच्याने व्यवस्थित आधी हलवून घेते. थोडंसं पीठ आपलं कोमट झालं की आपण आपल्या पिठाला हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर इथे पहा मी आता व्यवस्थित आपलं हे पीठ हाताने मळून घेणार आहे. त्याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा. नंतर त्यावरती थोडंसं तेल टाकून आपला हा गोळा एकदम मऊसूत करून घ्यायचा आहे. या बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या एकदम खमंग खुसखुशीत खूप छान तयार होतात. तर इथं मी असे एक एक उंडे काढून जेवढी आपण पुरी लाटतो त्या प्रमाणात आपल्याला इथं छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने इथे पहा गरम पाण्यामध्ये मळल्यामुळे आपले पिठाला खूप छान असा चिकटपणा आलेला आहे. तर आपले उंडे करून घेतले. इथं मी पुरी यंत्र घेतलेलं आहे. तर इथं मी आता प्लॅस्टिक शीट वापरलेली आहे. तर यावरती आपण जर पुरी केली तर आपली पुरी अजिबात चिटकणार नाही. इथं मी त्या प्लॅस्टिक शीटला तेल लावून घेते थोडंसं. दोन्ही साईडला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर त्यावरती आपली ही पुरीची गोळी ठेवून त्याच्यावरती इथे पहा दाखवल्याप्रमाणे आपण ही पुरी तयार करून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने ही पुरी करायची आहे, खूप दाब द्यायचा नाही. तर आपलं बाजरीचं पीठ पटकन असं पसरतं त्यासाठी हलक्या हातानेच पुरी करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर खूप पातळ नाही किंवा खूप जाडही नाही. तर तुमच्याकडे पुरी यंत्र नसेल तर ही दुसरी पद्धतसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर इथं मी प्लेट ठेवून त्यावरती प्लॅस्टिक शीट ठेवून दुसऱ्या प्लेटनी असं दाब देऊन व्यवस्थित अशी पुरी करून घेते पहा. तर इथे पहा या पद्धतीनेच मी ह्या सर्व पुऱ्या करून घेणार आहे. तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये भरपूर असं तेल ओतून एक छोटीशी गोळी टाकून पाहिलं मी आपलं तेल तापलं आहे की नाही ते. तर आपलं तेल छान असं तापलं की त्यामध्ये इथं मी एक पुरी सोडून घेतलेली आहे. तर झाऱ्याने आपल्या पुरीवरती छान असं तेल टाकून आपली पुरी मस्त अशी तळून घ्यायची आहे. तर इथे पहा झाऱ्याने पुरीवर तेल सोडलं की आपली पुरी मस्त अशी टम्म फुगते.
तर मीडियम गॅसवरती आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे। तर या बाजरीच्या पुऱ्या तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका। तर ह्या पुऱ्या टिफिनसाठी किंवा मुलांना सहलीसाठी प्रवासात खूप छान अशा 4 ते 5 दिवस टिकतात। तर इथे पहा, याच पद्धतीने मी ह्या सर्व पुऱ्या अशा तळून घेणार आहे। तर एकदम टम्म फुगलेली आणि शिवाय पौष्टिक अशी ही पुरी तयार होते। तर या पद्धतीने मी ह्या सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहे। तर मी हा चॅनल नवीन ओपन केलेला आहे, तर माझ्या चॅनेलला नक्की सपोर्ट करा। तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते तुम्ही मला नक्की कमेंट करून नक्की सांगा। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।